षटक आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ते म्हणजे मॅन फ्रॉम कार्डी मिस्टर केतन, ज्यांना कालच्या दिवसामध्ये एकही धाव न देता एक विकेट प्राप्त करत ते या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटकात हाताळलं गेलं. या सगळ्या घडामोडी या संपूर्ण 4 दिवसामध्ये घडलेल्या आहेत. फोर्टी प्लस क्रिकेटला आपण सुरुवात करतोय. ये 40 वयोगटातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही टीमला आम्ही कॉल देतोय. गावदेवी वाडीव टीम कॅप्टन आणि NCC सफाळे टीम कॅप्टन, आपण प्लीज आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. 12वा खेळाडू प्लीज पाठवून द्या, जेणेकरून आपले जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतील खेळण्यासाठी त्यांची नावं जी आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचायला हवी. कारण 6 सीटर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल ही स्पर्धा आणि त्याला देखील ते व्यवस्थित अपडेट करता येईल. तर प्लीज आपल्या बॅटरची नावं आम्हाला कळावीत आणि ती लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आम्हाला ते प्रदर्शित करता येतील. तर प्लीज आपला 12th मॅन पाठवून द्या. 12वा खेळाडू नाही आहे का तुमच्याकडे? स्ट्राइक एंडला तुषार आहे. नॉन स्ट्राइकला संजय टीम कॅप्टन. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, पुढे येतोय खेळण्यासाठी आपल्या टीमला स्टार्ट देण्यासाठी. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय तो म्हणजेच लतेश. 40 प्लस क्रिकेट 4 ओव्हरची मॅच, एकाच एंडनं स्क्वेअर लेग पंच. येत एक मिनिट येत आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल आणि एकाच एंडनं खेळलं जाईल हे अगोदर आम्ही कल्पना देतोय दोन्ही टीमना. आणि कौतुक असेल यंगस्टर्स चषक मागणे, यंगस्टर्स क्रीडा मंडळाचं मी कौतुक करेल. कारण नक्कीच यंगस्टर्स जरी नाव असलं, यंगस्टर्स ना मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन जरी या टीम मंडळानं केलं असलं तरी मात्र एक राखीव दिवस या लेजंडरींसाठी ठेवलाय. ज्यानं क्रिकेट आणलंय, ज्यानं क्रिकेट घडवलंय, ज्यानं आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडवले आहेत, असे लेजेंडरी खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. 40 प्लसचा क्रिकेट लक्षात ठेवा, मोठ्या प्रमाणात आता 40 प्लसचा क्रिकेट खेळलं जात आहे. मॅच ऑन. चला या देऊया आपण दोन्ही टीमला शुभेच्छा. गावदेवी वाडीव या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे NCC सफाळे या टीमला. ऑल द बेस्ट बोथ द टीम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला चेंडू स्ट्रेट बॉलर तो बॅक ड्राईव्ह केलं गेलं होतं. सरळ बॅटनं मात्र बॉलरच्या समोर हा चेंडू ड्राईव्ह केला होता. चांगला चेंडू अडवला गेला त्या ठिकाणी. 40 प्लस लेजेंडरी आहेत खऱ्या अर्थाने मित्रांनो. 40 प्लस क्रिकेटची सुरुवात जी आहे हे आपल्या आगरी भूमिपुत्राने केली होती. आपल्या समाजाने ही स्पर्धा सुरू केली होती. त्यानंतर मात्र या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी खेळलं जात आहे. अनेक मंडळ स्थापन झाले आहेत. ऑफ साईडला चेंडूला कट केला गेला, गॅपमध्ये फटका आहे. पॉइंटचा फील्डर स्ट्रगल करतो, पायाने अडवण्याचा प्रयत्न चेंडूला केला होता, मात्र चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. बाउंड्री लाईन जवळ चेंडूला फील्ड केला जात आहे. तत्पूर्वी या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत, त्या म्हणजेच 3 धावा. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, सुरुवात होते फाउंडेशनला. खातं उघडलं गेलं, अकाउंट ओपन झालं या ठिकाणी NCC सफाळे या टीमचं. महाराष्ट्राचे संत बालयोगी सदानंद महाराज यांच्या जन्मभूमीतून खऱ्या अर्थानं 40 प्लस क्रिकेटचा उगम झाला होता. 1989 लक्षात ठेवा, हा दिवस कधीही विसरू नका. शॉर्ट बॉल होता, ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय, एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू येतोय डॉट. बालयोगी सदानंद महाराज यांची जन्मभूमी म्हटलं तर भाईंदर वेस्ट राई गाव, आणि याच राई गावातून 1989 साली 40 प्लस क्रिकेटचा उगम झाला होता. आणि त्यानंतर मात्र 40 प्लस क्रिकेट मोठ्या प्रमाणात अनेक गावामध्ये खेळले गेले आहे. स्टेट बॅट फटका आपण पाहतोय. चेंडू हवेत, मागे फिल्डर आहे मिस्टर मंगेश कुर्ले. एक जबरदस्त कॅच कॅरी केला मंगेशनं. अप्रतिम कॅच या ठिकाणी घेतला गेला. पहिली विकेट डाऊन. टीम कॅप्टन त्या ठिकाणी मिस्टर संजय परतीच्या मार्गी आउट. या सगळ्या आठवणी आहेत
आज जर तुम्ही मुंबई पट्ट्यामध्ये गेलात तर मुंबई पट्ट्यामध्ये देखील 40+ ची जवळपास 2 मंडळ आहेत. एक मुकेशजी भंडारी साहेबांचं मंडळ आहे आणि एक कमलेशजी साहेबांचं मंडळ आहे, कमलेशजी म्हात्रे साहेबांचं. एक आगरीकोळी सामाजिक संस्था आहे, तर एक मला वाटतं आगरीकोळी क्रीडा मंडळ आहे. अशी 2 मंडळं मुंबई परिसरामध्ये आहेत. त्यानंतर जर आपण ठाणे जिल्ह्यामध्ये गेलात तर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील 40+ ची मंडळं आहेत. एक आगरीकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आहे, एक आगरीकोळी सेवाभावी संस्था आहे, एक आगरीकोळी सामाजिक संस्था आहे. अशी 3 मंडळं ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत 40+ ची. लक्षात ठेवा, म्हणजे 40+ क्रिकेट इथे थांबलं नाहीये. मागील वर्षी म्हणजे मागील महिन्यामध्ये मी तर म्हणेल म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये 17 डिसेंबर रोजी, लक्षात ठेवा मित्रांनो, 40+ क्रिकेट फक्त इतर गावामध्ये खेळलं जात नाहीये, तर आत्ताच्या घडीला 40+ ऑल इंडिया क्रिकेट देखील खेळलं जातं. याची आठवण नक्कीच तुम्हाला मी करून देईल. धावा झाल्या आहेत त्या 3. यावेळेस ड्राईव्ह केलं होतं, थोडीशी मिसफील्ड झाली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनचा फिल्डर त्या ठिकाणी होता. धावा झाल्या त्या 5. 17 डिसेंबर रोजी मित्रांनो ती आपली पहिली ऑल इंडिया 40+ ची स्पर्धा पार पडली बदलापूर या ठिकाणी. लक्षात ठेवा, एक सगळ्यात मोठी स्पर्धा. अनेक नामवंत खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळले होते. त्याची आठवण झाली, कारण 40+ क्रिकेट गावोगावी तर खेळलं जात आहे, मात्र ज्याप्रमाणे आपण ऑल इंडिया क्रिकेटच्या ज्या काही स्पर्धा पाहतोय किंवा इतर ज्या ठिकाणी आपण ऑल इंडिया यंगच्या काही खेळाडूंना संधी देतोय, त्याचप्रमाणे आता ऑल इंडिया 40+ क्रिकेट देखील खेळलं जात आहे. ऑफ ड्राईव्ह केला गेला, डीपमध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न हा देखील केला जातोय. त्यानंतर येत्या काही महिन्यामध्ये म्हणजे जवळपास मला तरी वाटते एप्रिल महिन्यामध्ये येत्या काही महिन्यामध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे, ऑल इंडिया 50+ स्पर्धा. धावा झाल्या फलकावर त्या म्हणजेच 7 धावा. आणि नक्कीच मी तर माझं अहोभाग्य समजेल की त्या ऑल इंडिया 50+ स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रमोदजी शेडगे यांची देखील वर्णी लागली ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. राजू पाटील साहेबांना तो एक मेसेज मला सोडला होता आणि त्यांच्यासोबत मी देखील आहे. मात्र ती स्पर्धा कुठे होईल प्रमोद अजून आतापर्यंत फिक्स झालं, मात्र ऑल इंडिया 50+ ची स्पर्धा ही 100% होणार आहे. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत राजू पाटील, त्यांची स्पर्धा आपण पाहणार आहात. धावसंख्या झाली आहे फलकावरती 7. त्याला सफाळे क्रिकेट. आज या सफाळ्या परिसरातील 2 खेळाडू मुंबईमध्ये 40+ क्रिकेट खेळत आहेत. एक म्हणजेच मॅन फ्रॉम खार्डी चंद्रकांत म्हात्रे, जे वैतरणा मार्डे खार्डी या ठिकाणचे खेळाडू आहेत, आणि एक म्हणजेच गणनीला कारभारी, जे सफाळ्याचे खेळाडू आहेत. गणनीला कारभारी हे देखील मुंबई परिसरामध्ये 40+ क्रिकेट खेळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. आई सतवाई खार्डी आणि पारगाव हे दोन्ही टीम या ठिकाणी दाखल झाले असतील तर टीम कॅप्टन प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी या. आणि गणनीला कारभारी म्हणजे गणेश कारभारी त्यांच्याविषयी जर माहिती द्यायची गेली तर हे फक्त 1-2 वर्षापासून 40+ क्रिकेट खेळत नाहीये, तर जवळजवळ मी तर म्हणेन 1993 पासून ते क्रिकेट खेळत आहेत. नाही, धावा झाल्या त्या 7. आणि ते मात्र एक चांगला फटका आहे गॅपमध्ये चेंडू निघून जाईल, चेंडू थांबणार नाहीये. 7 नंतर मात्र आलेला हा चौकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या झाल्या आहेत त्या 11. ऑल इंडिया 40+ स्पर्धा देखील या खेळाडूने खेळली आहे, लक्षात ठेवा. यस, बॅटर अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या रेंज पासून चेंडू लांब ठेवला होता. गुणांत आपण पाहत आहेत मंगेश यांना आपण पाहत आहेत. सकाळी मंगेश सोबत चर्चा झाली होती. मंगेशने म्हटलं होतं की मला पंचगिरी करायला जायचं आहे. मी 40+ ची स्पर्धा खेळेल की नाही मला माहिती नाही, मात्र क्रिकेटचा मोह लक्षात ठेवा आवरू शकत नाहीये. चांगला फटका एक आपण पाहिलं तर हा चांगला फटका क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह आपण म्हणू शकाल. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा. लेजेंडरी ज्याने आपला काळ गाजवला होता, लक्षात ठेवा. या खेळाडूंच्या मुळेच आज आपण यंगचं क्रिकेट पाहतोय. काही खेळाडू असे आहेत यंगचे की या खेळाडूंना आपला आदर्श मानतायत.
ते खेळाडू आहेत. ऑफ साईडला खेळायचा होता, बॅटचा टो लागून चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट डीप म्हणून फिल्डर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो नॉन स्ट्राइक एंडला दिला गेला. एक धाव. क्रिकेट किती पुढे जात चाललेला आहे विचार करा. पूर्वी क्रिकेट 30 ते 35 वयोगटात संपून जायचं. म्हणजे एकदा काय वैवाहिक जीवनामध्ये एखादा खेळाडू पडला की तो फक्त आपला संसार, आपला कुटुंब याकडे लक्ष द्यायचा, क्रिकेट पासून मात्र रामराम ठोकायचा. आता क्रिकेट फक्त तिकडे थांबलं नाहीये. क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत हे का म्हटलं जातं, कारण मी म्हटलं पहिल्या दिवशी देखील की आता फक्त 40+ नाहीये, आता फक्त 50+ नाहीये, तर आजही आतापर्यंत देखील 60च्या पलीकडे 60+ स्पर्धा देखील मुंबई परिसरामध्ये खेळल्या जात आहेत. धावा झाल्या त्या 15. शॉर्ट बॉल ऑफ साइडला पंच केलाय. गॅप मध्ये आहे, स्ट्रगल करावं लागेल. स्वीपर पॉइंट कव्हरचा फिल्डर भरपूर रेंज पासून लांब आहे. या चेंडूच्या काय क्लास पाहिला आपण, सुरेख फटका, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्या आहेत 19 धावा. 4 ओव्हरची मॅच असेल याची माहिती मी दोन्ही टीमला देतोय. आणि 40+ क्रिकेटच्या विषयी आणखी माहिती द्यायची गेली तर आमचे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे देखील हे नक्कीच म्हणतील की 1 धाव आरोग्यासाठी. 40+ क्रिकेटमध्ये तुम्हाला संजीवनी ही 40+ क्रिकेटमधून मिळालेली आहे. जो आयुष्य तुमचं आहे, जे आयुष्य लिहिलं गेलेलं आहे, त्या आयुष्यातील काही आणखीन वर्ष तुम्ही 40+ क्रिकेट खेळून जगू शकता. कारण डेलीच्या मैदानामध्ये येणं, सराव करणं, वॉर्मअप करणं, लक्षात ठेवा या काही गोष्टी 40+ क्रिकेटमध्ये केल्या जात आहेत. बॉलर्स नेम्स राजू. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 40 वयोगटातील खेळाडू आपण पाहताय. 40शी उलटलेले आपण खेळाडू पाहतोय. बॅकफुटला गेला होता, लेग स्टंपच्या भरपूर बाहेर गेला होता आणि या चेंडूला ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. मात्र वेगवान चेंडू. जुने दिवस आठवत असतील, जुन्या दिवसात ते पराक्रम ते आठवत असतील. पूर्वी तो काळ नव्हता. आज कुठेतरी नक्कीच 6 सीटर एक आपण स्पोर्ट्स वाहिनी पाहतो. या स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून आपण काही ज्या अशा आठवणी आहेत त्या आठवणी आपण जोपासून ठेवू शकतोय या लेजेंडरीच्या. मात्र पूर्वीचं क्रिकेट जे त्यांनी गाजवलंय त्या ज्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर असतील. बॅकफुट जाऊन चेंडूला फक्त आणि फक्त स्टॉप केलं गेलं. दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. एकदा मिळेल. आणि चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते मंगेश की 50+ चे खेळाडू आहेत राजू भाऊ. कोण म्हणणार, जी बॉडी लँग्वेज आपण पाहतायत गोलंदाज राजू भाऊ यांची, कोण म्हणू शकेल का की हा 50+ चा खेळाडू आहे? डोळ्यांवर विश्वास बसणार नाहीये. जी बॉडी लँग्वेज आपण त्या खेळाडूची पाहतोय हे आहे 40+ चा क्रिकेट. धावा संख्या 20. स्टेट बॅट खेळायचं, मात्र एलिमिनेशन त्या ठिकाणी कमी पडलं गेलं. चेंडू हवेत, कॅच कोण घेणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. एका साईडून मंगेश मात्र पळत आला होता आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तर लतेश हे देखील वेगाने आले होते या कॅचच्या खाली येण्यासाठी. मात्र तो कॅच होतो ड्रॉप. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 22 धावा. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कॉल देतोय पुन्हा एकदा. आई सतवाई कार्डी आणि पारगाव या दोन्ही टीम या ठिकाणी दाखल झाल्या असतील तर प्लीज टॉस करण्यासाठी या. टू माइंड ने स्ट्रोक खेळायचा होता. अगोदर फ्रंटला आले होते. काही या चेंडूला खास करून मी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू. त्यानंतर ज्याप्रमाणे चेंडू शॉट आला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न केला होता. या दुविधा मनस्थितीमध्ये हा चेंडू होते डॉट. 22 धावा. आजचा दिवस खरोखर आणखी एक आज मित्रांनो आपले जे पंच आहेत, क्रॉस बॅटेड फटका आहे. नटराज मुद्रेमध्ये हा स्ट्रोक खेळला गेला आणि काय स्ट्रोक खेळाय. चेंडू मात्र थांबत नाहीये, सरळ निघून जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आज आपले पंच विशालजी नाईक यांच्या मुलाचा देखील आज वाढदिवस आहे. प्रिन्स विशाल नाईक यांचा आज जन्मदिवस आहे. विशाल नाईक सर, आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीनं तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धावा 26. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका आहे. यावेळेस देखील गॅप शोधलाय, त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाहीये. पुन्हा एकदा चेंडू
लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वेगाने निघून जातोय. 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 धमाके 2 चौकार 4. धावा संख्या 30. आपण आस्किंग रन रेट पाहिला तर 10च्या करंट रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय एनसीसी सफाळे. सुरुवात थोडीशी खराब झाली होती कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये नितेश यांच्या एक विकेट मात्र म्हणजे टीम कॅप्टन जे आहेत ते म्हणजे संजय हे मात्र बाद झाले होते 0वर आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा या फलकावर लावल्या होत्या एनसीसी सफाळे या टीमनं. त्यानंतर मात्र या टीमनं जो वेग पकडलाय जी ट्रॅक पकडले ती मात्र जबरदस्त. जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा म्हणजे जो वरचढ आपण प्रवास पाहतोय एनसीसी सफाळे या टीमचा तो आतापर्यंत तरी पाहायला मिळतोय. या परिसरामध्ये देखील मला तरी वाटते शेखर 40 ते 50 संघ असतील 40+ पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण म्हणजे वैतरणा ते सफाळे ते पालघर डहाणू या पट्ट्यामध्ये. अंतिम षटक दीपक येतोय हाताळण्यासाठी. यावेळेस डेटॉन स्पॉटचा चेंडू होता. अगदी चेंडू टाकला गेला होता पॅडवर आणि फ्लिक ऑफ द रिक्स म्हणजे कुठेतरी तो फ्लिकचा फटका खेळायचा होता. थोडंसं रिक्स घेतली होती. हा फटका खेळण्यासाठी बॅटरनं मात्र प्रॉपर करेक्शन झालं नाही त्या ठिकाणी. बॅटरने बॉलचा चेंडू हाताळला गेला तो पॅडवर. 31 31 धावा फलकावर. 6 सीटर स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण घर बसल्या या क्रिकेटचा आनंद घेत आहात. बॅटची एज बॅटला स्पर्श करून चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये स्टॉप केला गेला. 1 धावा या ठिकाणी देखील मिळेल. आज या सफाळा परिसरामध्ये या पंचक्रोशीमध्ये ही स्पर्धा नक्कीच घर बसल्या देखील एन्जॉय केली जात असेल कारण बाप्पा कायकांच्या घरामध्ये बसले आहेत त्याच्यामुळे एक कुठेतरी जागरण म्हणून या स्पर्धेचा पुन्हा एकदा लाईव्ह टेलिकास्ट तर नाहीये मात्र ही स्पर्धा पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न असेल. चांगला चेंडू आहे बॅट अँड पॅडच्या अगदी मधून मात्र चेंडू निघून गेला तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ही या ठिकाणी मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. परतावं लागेल फलंदाजाला. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात पडली जात आहे एनसीसी सफाळे या टीमची. कॉल देतोय पुन्हा एकदा मी आई सतवाई कार्डी आणि पारगाव टीम आपण आला असाल तर प्लीज आपले येण्याची नोंद करा. दोन्ही टीम आले. कार्डी आलेले आहे. आई सतवाई कार्डी संघ या ठिकाणी आला आहे त्यांचं हार्दिक स्वागत. पारगाव संघ सतवाई सन्माननीय सिराज शेख यांच्याकडून देखील या स्पर्धेला रोख रक्कम 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. फाईटचा इशारा. आर्थिक मदत किती दिली गेली आहे हे महत्वाचं नाहीये तर या स्पर्धेला आर्थिक मदत केली आहे हे महत्वाचं आहे बालूमामा. तर सध्याच्या घडीला तुमचंच एक वाक्य आहे की कोणाकडे 10 रुपये उसने मागितले तरी कोणी देत नाही आणि अशा या स्पर्धेसाठी 500 रुपये तरी काढून देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ऑन साइडला पिक करायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. बॅटची एज लागली गेली. चेंडू अगदी गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये फील्ड करतोय. पुन्हा एकदा ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण स्ट्राईक जी आहे ती वारंवार हवी आहे ती म्हणजे तुषार यांना. सलामीचा बॅटर आहे. आतापर्यंत 4 चौकार आपण तुषारच्या बॅटमधून पाहिले त्याच्यामुळे पुढील जे चेंडू आहेत ते मला खेळायचे आहेत आणि त्यासाठी मध्ये दिलं जात आहे त्या ठिकाणी अनेक खेळाडूंचं बलिदान. आणखीन एक विकेट तौसिफ या ठिकाणी बाद होत आहेत. धावा झाल्या आहेत त्या म्हणजे 34. अंतिम षटक हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दीपक हा गोलंदाज आपण पाहतो. बॅटर्स नेम्स फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. आनंद आनंद सर आहेत. शालेय शिक्षक आहेत. आज रविवार आणि बघा कुठेतरी ते चॉक त्यांच्या हातामध्ये असायचा, खडू हातामध्ये असायचा. आज त्यांच्या हातामध्ये बॅट आहे. म्हणजे एक ते देखील क्षेत्र त्यांनी सांभाळलं आहे त्यांचं आणि त्यानंतर क्रिकेट देखील त्यांनी मात्र जोपासलाय. छंद असा आहे क्रिकेटचा की या छंदापासून कोणीही वंचित राहू शकत नाही. लक्षात ठेवा. धावा 34 फलकावर पाहायला मिळत आहेत. बॅटिंग स्ट्रोक घुटना
अगदी खाली टेकून मात्र स्ट्रोक खेळला गेला होता. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते वाडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. फक्त 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 36 धावा. गावदेवी वाडीव आणि एनसीसी सफाळे या 2 टीमच्या दरम्यान आपण 40 वयोगटातील आपण मॅच पाहतोय. आजचा हाफ जो आहे तो म्हणजेच 40 वयोगटातील खेळाडूंचा आजचा हाफ आहे. यावेळेस ऑन साइड ऑफ साइडला चांगला फटका आहे, मोठा फटका आहे. पिक केलं चेंडूला आणि सरळ फेकून दिला डीप लॉक ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अंतिम चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडूवर आलेला तो षटकार आणि त्या षटकारानं मात्र धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. तब्बल संघ पोचला गेला तो 42 या धावसंख्येवर आणि टार्गेट समोर ठेवला आहे एनसीसी सफाळे या टीमनं गावदेवी वाडीव या टीमच्या, ते म्हणजेच 43. 43 टू विन रिक्वायर्ड बाय 24 बॉल्स. काय घडेल, कोणता संघ पुढे येईल? 40+ आपण आप पाहतोय. 40 वयोगटातील खेळाडू आपण आज पाहत आहोत आणि एका साईडला आपण ही जी कोर कमिटी आहे म्हणजे यंगस्टर्स क्रीडा मंडळ माकणे, ही देखील जवळपास लेजंडरी जी कमिटी आहे. 40+ ची ही कमिटी आहे आणि आजचा आप देखील 40+ आहे. काय घडामोडी घडतील, कोणता संघ पुढे येईल या इनिंग नंतर या आपण ऐकूया महाराष्ट्राचा एक गोड आवाज सुप्रीमो समालोचक मिस्टर प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच भारतराव सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. आजचा सलग 3रा दिवस त्यांचा आवाज आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचतोय. 24 बॉल आणि 43 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. ज्या पद्धतीने आई सत्वाई खार्डी पारगाव दोन्ही संघाचे प्लीज आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. वेळेची दिरंगाई करताना हा सामना जसा समाप्त होईल लगेच आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. प्रथम बॅटिंग करताना एनसीसी सफाळे टीमने 42 धावा फलकावर लगावल्या. 43 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. त्यामध्ये हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर तुषार तुकाने 32 धावा त्याच्या बॅटमधून आक्रमकतेची खेळी पाहायला मिळाली. झंझावती खेळी होती आणि 1 मॅन शो अशी खेळी करत असताना स्वप्नील मामाने त्याला खूप सुरेख साथ दिली. संजय पाटील थोडेसे फ्लॉप ठरले. आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी होईल, आनंद सर यांना सुद्धा आपण पाहतायत. एक अतिशय चांगले आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय एक नम्रपणाचे शिक्षक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. संजय पाटील स्वतः जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून आपण पाहू शकाल. प्रत्येक स्पर्धेला त्यांचं योगदान हे असतं. एनसीसी सफाळी टीमचे नैलेश यांना सुद्धा आपण पाहू शकाल, जे स्वतः ॲज अ कॅप्टन एनसीसी सफाळी टीमचे आहेत. स्वप्नील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. चांगले खेळाडू आहेत. तुकाने जबरदस्त बॅटिंग केली. 32 धावा आणि 42 पर्यंत मजल मारली आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. यंग स्टार चषक माकणे आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. 4 दिवस कसे गेले कळले नाहीत. आज शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असतं, सर्व काही परफेक्ट असतं, त्यावेळेला असं वाटतं खेळाडूंना सुद्धा प्रेक्षकांना सुद्धा की ही स्पर्धा खूप वेळ चालावी. परंतु जे लिमिटेड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, 24 बॉलमध्ये 43 एक चांगलं फायटिंग टोटल पाहायला मिळतं.
परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये लढावं लागतं. क्रिकेट हा खेळ असा आहे, निश्चित आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे या रंगांनी भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतोय. सत्वाई खार्डी वर्सेस पारगाव या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. आज सफाळे पश्चिम म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून या सफाळे विभागाला म्हटलं जातं. एक काळ असा होता की भिवंडीच फक्त आपण टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणायचो, परंतु काय 2016 साल उगवलं. अगोदर विश्वचषक म्हणून या विटीलाईनचा रॉकी ग्रुप आपण सातत्याने पाहिलाय आणि तो विश्वचषकच राहील जो विटीलाईनचा हे आपण सातत्याने पाहिलंय. मंगेश आणि संदीप अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मंगेश कुर्ले मॅन फ्रॉम अगरवाडी, संदीप भुईर यांना आपण पाहतायत. आज अतिशय चांगल्या पद्धतीने जो खेळ सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. संदीप भुईर वाडी टीमचे एक एक्का आहेत. आनंद सर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. थोड्याच वेळात आपण हार्दिक किनी यांचा सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये आवाज ऐकायला मिळणार आहे. वेलकम प्रवीण गरत, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय विश्वासजी या ठिकाणी उपस्थित झालेत 40+ क्रिकेट खेळण्यासाठी, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. या आपण भारत राऊत सर, मी विनंती करीन आपण टॉस लगेच करून प्रक्रिया पूर्ण करूया. सत्वाई खार्डी टीमचे कॅप्टन सुद्धा उपस्थित झालेत. सव्या मॅचच्या दिशेने चला स्टार्ट करा जरा लवकरात लवकर मॅच, कारण घड्याळात 11 वाजून गेलेले आहेत आणि आपण पहिला सामना खेळवतोय. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना मोहम्मद अझरुद्दीनची आठवण आली. अशा प्रकारचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला, कारण मोहम्मद अझरुद्दीनचा मनगडाचा वापर खूप स्ट्रॉंग होता आणि अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली आणि 1 रन ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम ऑन साईडला खेळत असताना अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देत असताना 1 धाव आरोग्यासाठी. हेल्थ इज वेल्थ हे आपण सातत्याने पाहिलंय, कारण शरीर तुमचं चांगलं असेल तर डेफिनेटली क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकता. फिटनेस फिट अँड फाईन तुम्हाला असावं लागतं. जागा बनवून खेळायचा प्रयत्न जरूर केला गेलाय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये नैलेश धावताय चेंडूला पाठलाग करत असताना 2 धावा मंगेश कुर्ले यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतं. अपकमिंग जे यंग टॅलेंट आहेत त्यांनी मात्र हेच अभ्यास करावा, ते सत्यात उतरवावं की फक्त क्रिकेट पाहून चालत नाही, तर ते प्रत्यक्षात तुम्हाला ते साकार करावं लागतं, आत्मसात करावं लागतं, बारीक सारीक गोष्टी अद्यावत कराव्या लागतात, नोट करावं लागतं. चांगला बॉल बॅकफुटला गेले, पंच केलाय. काय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता अतिशय चांगला दर्जेदार फटका मंगेश कुर्ले यांच्या बॅटमधून. खणखणीत झन्नाटेदार सुस्वागतम चौकार. याच स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टार चषक माकणे 2024 सालापासून एक छोटंसं रोपटं लावलंय. ऑन साईडला काय कलात्मक बॅटिंग पाहायला मिळते. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थोडेसे फंबल झाले आणि 2 धावा मंगेश कुर्ले यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 43 धावांचा पाठलाग करताना सिंगल डबलने सुद्धा धावा येतात. हे मंगेश कुर्ले यावेळेला फॉर एक्झाम्पल देत असताना अपकमिंग यंग टॅलेंटला भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत आपल्या करिअरमध्ये, चढ उतार पाहिलेत, हार जीत पाहिलेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप मध्ये बॅकअप आहे. डिप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल. फक्त 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल मंगेश कुर्ले. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. संदीप भोईर यांनी कॉल नाकारला, सांगितलं रिस्क नको आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत सरासरी चांगली मेंटेन केले गेले. पहिल्या षटकामध्ये 11 रन आल्या आणि 11 रन येत असताना
इथे चांगली सरासरी पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट खूप फास्ट झालंय, त्यामुळे 12-15 धावा या प्रतिषटकामागे सुद्धा कमीच पडतात, परंतु इथे सरासरी चांगली पाहायला मिळते. 18 बॉल आणि 32ची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक अतिशय दर्जेदार स्पर्धा यंगस्टार चषक माकणे 2025 आणि सरळ जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यंगस्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्यामकांतजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉईन या ठिकाणी स्विंग केला जाईल. एका साईडला खाडी संघ आहे आणि एका साईडला पारगाव हा संघ आहे आणि या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण आजच्या दिवसातील 40+ चा सामना पाहणार आहोत. $2025 हा कॉल आहे पारगाव टीम कॅप्टनचा आणि यंगस्टर चषक हा कॉल पुढे येतोय. अध्यक्ष महोदयांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर बसून घ्या. सगळ्यात आधी अभिनंदन, आपण नाणेफेक जिंकला आहात. खाडे संघ, काय निर्णय असेल दादा? आपण किती वर्षापासून 40+ क्रिकेट खेळता? आता 7 वर्ष झाले. क्या बात आहे, 7 वर्षापासून तुम्ही 40+ क्रिकेट खेळता. तर एक यंग मुलांना जर एखादा मेसेज तुम्हाला जर सोडायचा असेल, कारण भरपूर वर्ष तुम्ही क्रिकेट खेळला आहात, तर एखाद्या आताच्या यंग पिढीला जर एखादा क्रिकेटचा मेसेज तुम्हाला सोडायचा असेल तर कुठला सोडाल? कमी बोलतायत, मात्र नक्कीच काय वाटलं या स्पर्धेविषयी? एकदम चांगलं. आमचं एक नशीब आहे की असं आता आम्ही पहिले खेळले ते खासरा तिकडे तिकडे खेळलो, आता एकदम एवढं चांगलं भेटतंय, हेच चांगलं. जे सुगीचे दिवस आले तसं आपण म्हणूया. बेस्ट ऑफ लक. यावेळी आपण पारगाव टीम कॅप्टन, आपण नाणेफेक हरलात, आपण नाणेफेक जिंकलास तर आपला निर्णय काय असता? फलंदाजीत म्हणजे तुमच्या मनासारखा निर्णय लागलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 4 ओव्हरची मॅच. काय टार्गेट सेट कराल? मॅक्झिमम किती धावा या मैदानावर व्हायला हव्यात? 50. समोरच्या टीम कॅप्टननं म्हटलं की पूर्वीचं क्रिकेट जे आम्ही खासरामध्ये खेळलोय, शेताचे बंधारे होते त्याच्यावर आपण क्रिकेट खेळलोय, आणि आताचे क्रिकेट आपण जर पाहिलं तर सुगीचे दिवस आताच्या क्रिकेटला आले. जो मेसेज मी त्यांना म्हटलं होतं की आताची जी पिढी आहे ती क्रिकेट खेळत आहेत, तर त्यांना एखादा तुम्हाला मेसेज द्यायचा असेल तर तो कोणता देणार? त्यांना मी एवढंच बोलेन की तुम्ही क्रिकेटवर पण लक्ष द्या आणि कामधंद्यावर पण लक्ष द्या. कारण आताची यंग पिढी आहे ना, ती जास्त क्रिकेटवर लक्ष देते, त्याच्यामुळे कामधंदा त्यांचं फार कमी आहे. तर काम पण करा आणि क्रिकेट पण खेळा. नक्कीच योग्य तो निर्णय आहे आणि योग्य ते उत्तर तुमच्याकडून दिलं गेलं. कारण महत्त्वाचं काय तर व्यवसाय, आपला कुटुंब आणि त्यानंतर वेळ मिळतोय त्यावेळेस क्रिकेट लक्षात ठेवा. चला यावेळी आपण मॅचच्या दिशेने, मॅच देखील त्या ठिकाणी सुरू आहे, जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेनं. या ऐकूया आपण महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक सुप्रीमो आवाज प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच भारत राऊत सर. संघाची धावसंख्या 16 रन्स, विजयासाठी अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज स्वप्नील. यावेळेला ऑन साइडला संदीप भोईरच्या बॅट मधून कडक शॉट, टेक्निकली साऊंड, स्वीट अँड स्मार्ट षटकार 6. चांगला फटका होता. टायमिंग, टेम्परामेंट अतिशय सुंदर पद्धतीने बॅकफुटला जात असताना कट केला जातोय. मिस टायमिंग स्ट्रोक होता. थर्ड मॅनला 2 फिल्डर धावतायत, चेंडूला स्टॉप करतील. तत्पूर्वी 2 धावा संदीप भोईरच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 24. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2. NCC सफाळे 40+ विरोधात आपण पाहतायत गावदेवी वाढीव. आज रोहिदास भगत हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील. सध्या ते बुलढाणामध्ये आहेत आणि मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. या संदीप भोईरला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. गॉन.
स्वागत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकताय जवळजवळ धावा हव्यात त्या 19. 12 बॉल आणि 19 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर संजय पाटील स्वतः येत असताना पाहायला मिळत आहेत. भरपूर काळ कारकीर्द ज्यांनी गाजवली. एनसीसी सफाळी या टीम मधून खेळत असताना एकाविक फॉर्मॅट मधून वसई विरार मध्ये ज्यांचा दबदबा आणि डंका राहिला, डंका वाजवला. स्वप्नील यांना आपण गेली कित्येक वर्ष पाहतायत. मामा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. हॅटकॅम्प परिधान करताना कित्येक वेळा मी पाहिलं. चांगल्या इनिंग्स त्यांनी साकारल्या आणि आज सुद्धा ते डाऊन दी अर्थ आहेत. हेच क्रिकेटमध्ये खूप मायने राखतं. ज्या वेळेला क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचे वाईट दिवस येतात म्हणजेच बॅड पॅच येतात तर खचून जाऊ नका. कारण म्हणतात ना की आयुष्यात किंवा क्रिकेटच्या खेळात वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंनो मित्रांनो जाण्यासाठीच आलेले असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25. लॉस ऑफ 1 विकेट. आता येणारे बॉल आहेत 11. 11 बॉलमध्ये 18 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आमचे जनार्दन काका अतिशय चांगली मेहनत घेतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. ग्राउंड स्टाफ आहेत. ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिला आणि सरळ चेंडू निघून जातोय. आनंद सर त्या ठिकाणी पुढे सरसावतील आणि यस डेफिनेटली चांगली फिल्डिंग आणि आतापर्यंत चांगला थ्रू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. खांद्याच्या जोरावर अशा प्रकारचे जर आपण पाहिले तर थ्रो येत आहेत म्हणजे चांगली फिटनेस यावेळेला स्वीकारले गेले, बाळगले. म्हणतात ना की खऱ्या अर्थानं जगातील सर्वात चांगलं प्रॉपर्टी काय असेल तर ते आहे आपलं शरीर. आणि जर शरीर तुमचं चांगलं असेल तर जगातील सर्वात प्रॉपर्टी तुम्ही कधीही आणि केव्हाही विकत घेऊ शकता. म्हणून शरीर खूप महत्वाची भूमिका असते. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती आहे. ग्रेट डिलिव्हरी संजय पाटील हीच ताकद आहे या गोलंदाजाची. संघाची धावसंख्या 27. 9 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल. पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र यावेळेला सहमत नाहीयेत. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. परिपूर्णता 8 बॉल आणि विजयासाठी 16. मंगेश कुर्ले एका साईडला पाहायला मिळत आहेत. लतेश मेहर एका साईडला आपण पाहत आहेत. नेहमीच ते ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना वाढीव टीम असेल या टीमला ते प्रोत्साहित करतात, शुभेच्छांचा वर्षाव करतात. लतेश मेहर ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने पायामधला चेंडू अगदी मनगड्याच्या साहाय्याने खेळून काढला. सिंगल मेल. मंगेश कुर्ले स्वतः चान्स घेत आहेत. कधी कधी हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात. एखादा फलंदाज जर सेट झाला असेल तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला आणणं हे झालं सेन्सिबल क्रिकेट. आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट तुम्हाला वारंवार सातत्याने खेळावं लागतं. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवायचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने शिकवलंय. ऑन साईडला खेळला गेलाय. फुलटॉस बॉल होता व्यवस्थित मात्र बॅटच्या रडार मध्ये आला नाही. स्वप्नील पुढे सरसावतोय. 99 नंबरची जर्सी परिधान करणारा. व्हॉट अ थ्रो. काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतायत फिल्डिंगचा दर्जा राहिलाय. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. 6 बॉल आणि 14 रनची आवश्यकता असेल. संजय पाटीलने नेहमीप्रमाणे चांगले षटक हाताळले गेलं आणि इथून आता आपण पाहतायत 6 बॉल 14ची आवश्यकता. एंटरटेनमेंट तर झालं नाही परंतु आमच्या कॅन्डी यांच्या माध्यमातून या आपण एक सुंदर संगीत ऐकूया आणि बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामध्ये ISPL सारखा मोठा प्लॅटफॉर्म. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे परंतु स्वप्नील सारख्या एक चांगल्या फिल्डरला निवडलं. मंगेश कुर्ले यांच्या खेळीला फुल स्टॉप. SPL सफाळी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं विनर टीम मधून बिलॉंग केलं होतं. विनर टीम संघ राहिला होता. दातीवरे आपण पाहतायत कुणाल तामोरे यांचा संघ.
संघाची धावसंख्या स्थिरावली आता 5 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 14 रनची आवश्यकता. हॅरी एक मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जातात, आता खरी गरज आहे. विशाल नाईक सर यांना आपण पाहतायत, जबरदस्त अंपायर ज्यांनी भिवंडी पासूनचा प्रवास सुरू केला. सांगली, कराड, सातारा या विभागात जाऊन सुद्धा चांगल्या पंचांची भूमिका ही सातत्याने स्वीकारली आणि आज ते पंचांच्या भूमिकेत आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये राकेश राऊत सरांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतायत, एक चांगली त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. आपलं सुद्धा वेलकम आहे. 29ला 2 धक्के आणि मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहू शकतायत, स्ट्रायकर एंडला पंच आहेत, जे नॉन स्ट्राईकला पंच जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच महेंद्र शिंदे यांना आपण पाहिलं, बॅकफुटला गेले, पंच केला आणि गॅप मध्ये खेळत असताना सरळ चेंडू निघून जातोय, ट्रॅव्हल होतोय, चौकार 4. गुड शॉट. क्लास फटका होता. हरी यांच्या बॅटमधून आलेल्या खरपूस समाचार घेतला. संघाला गरज आहे धावांची आणि ते सर्व काही जाणून आतापर्यंत संघ जाऊन पोहोचतोय 33. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 10. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तुषार घरत, तुका या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळाले या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर तुषार घरत. हॅरी मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जातात जरूर. इथून आपण पाहिला तर थोडासा चेंडू स्लोवर 1 चेंडू आला होता, ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा चेंडू हॅरीला ही संधी होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता 3 बॉल आणि 10 रन्स म्हणजे चेसिंग कंपल्सरी आहे, याची सुद्धा आपण दखल घ्या. 3 बॉल 10 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर तुषार घरत. ऑन साईडला पायावरचा चेंडू अगदी सुंदर पद्धतीने खेळून जरूर काढला गेलाय. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 बॉल आणि 8 रनची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा आज संडे आणि त्यामुळे प्रेक्षक हळूहळू या मैदानाच्या दिशेने त्यांचे पावलं थिरकायला लागतील. हा चेंडू पाहिला, न्यायालयाला सरळ सोडून दिला. महेंद्र शिंदे सर या ठिकाणी दर्शवतात यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 36. आता विजयासाठी 2 बॉल आणि 7 रन. तर राऊंड द विकेटने तुका येत असताना पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा आता 2 बॉल आणि विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. पाहायचंय कशा पद्धतीने व्हाईट बॉलचा इशारा. इथून थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलंय. हॅरी सारखा फलंदाज जरूर मैदानाच्या आतमध्ये आहे. कोणत्याही सिच्युएशन मध्ये सामना यावेळेला जरूर मोठा करण्याचा प्रयत्न असेल. 1 रन तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत हा ना करता करता 1च धाव मिळेल. आता इथून जर आपण पाहिलं तर विजयासाठी 5 रनची गरज, म्हणजेच तुम्हाला षटकार ठोकावाच लागेल. एक बॉल आणि 5 रन. काहीतरी संजय पाटील जात आहेत आणि कानमंत्र देत आहेत. तुषार घरत, तुका प्लीज वाईट टाकू नको रे, अन्यथा सामना मात्र यावेळेला आपल्या हातून निसटला जाईल. वाईड नो बॉल हे फार मोठ्या प्रमाणात जेव्हा येतात ना त्यावेळेला खूप टेन्शनवाला सामना असतो. 1 बॉल 5 जेव्हा धावा असतात त्यावेळेला तुम्ही बिनधास्त बॅटिंग करता. 1 बॉल 1, 1 बॉल 2 अशा स्थितीमध्ये जेव्हा सामना असतो ना त्यावेळेला हृदयाची स्पंदने बॅटरची सुद्धा वाढतात, बॉलरची सुद्धा वाढतात. आणि अशा वेळेला आपण पाहू शकताय त्या सिच्युएशन मध्ये हा सामना आहे. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आज एका एंडने आपण खेळवतोय 4 षटकांचे सामने. पॉवर प्लेचं पहिलं षटक अनिवार्य. 1 बॉल 5. इथून मोठा प्रहार तर जरूर आलाय, परंतु इथून आपण पाहताय स्वप्नेला निवडलं आणि यास थोडीशी ताकद कमी पडली आणि इथून पॉवर जनरेट केली नाही. आणि अशा प्रकारे हॅरी यावेळेला आपण पाहताय थोडेसे निराश, हतबल, हताश. आणि इथून मात्र गावदेवी वाडीव टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये समाप्त झालाय. कॉंग्रॅच्युलेशन NCC सफाळे 40+ टीम अँड हार्ड लक गावदेवी वाडीव टीम.